पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामधल्या नगर परिषद नगरपंचायतीसाठीची अंतिम प्रभाग रचना पुढील आठवड्यामध्ये होणार। 14 नगरपरिषदा, 3 नगरपंचायतींच्या हरकती तसंच सूचनांची सुनावणी पूर्ण, आवश्यक कारवाई करून प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवला। अंतिम प्रभाग रचना 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध केली जाणार। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये वाढ। अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये हाफकिन संस्थेला भेट। हाफकिन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी संस्थेची काही जागा व्यवस्थापकीय वापरासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला, मात्र अजित पवारांचा या प्रस्तावाला थेट नकार। अभियांत्रिकी प्रवेशामध्ये पुणे विद्यापीठ आघाडीवर। राज्यामध्ये आतापर्यंतचे विक्रमी 1,66,746 प्रवेश। पुणे विद्यापीठामध्ये 70,420 जागांपैकी 60,482 जागांवर प्रवेश। पुण्याच्या हवेली तालुक्यामधल्या सिंहगड पश्चिम हवेली भागामध्ये भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। कृषी विभागाकडून गावोगावी जाऊन जनजागृती सुरू। रोगांचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण। जीएसटी कपातीमुळे औषधांच्या किमती कमी होणार। 22 सप्टेंबरपासून औषधांच्या जीएसटीमध्ये कपात केली जाणार, त्यामुळे काही औषधांच्या किमतीमध्ये बदल होणार। जुने औषधही नवीन दरामध्ये मिळणार, असोसिएशनच्या विक्रेत्यांना सूचना। पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई होणार। नसरापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये निर्णय। कचरा ग्रामपंचायतीच्या गाडीमध्ये जमा करणं बंधनकारक। नियम न पाळणाऱ्यांवर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई होणार। पुणे शहराच्या पाणीकोटा आणि व्यवस्थापनावरून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये वाद। जलसंपदा विभागाची पालिकेला 10% पाणी कपात करण्याची तसंच जलकेंद्रांचा ताबा देण्याची मागणी, मात्र पालिकेनं मागणी धुडकावून लावली। पुण्यामध्ये नवजात बालकांना RSVचा संसर्ग। छातीमध्ये घरघर, धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास अशी लहान मुलांमध्ये लक्षणं। पालकांना सतर्कतेचं आवाहन।